श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गणेशाला वंदन, सरस्वती मातेला वंदन, गुरूंचं स्मरण, आईवडिलांचं स्मरण करते आणि आपण सर्व गीताप्रेमी ज्यांच्या हृदयामध्ये भगवंताचा निवास आहे त्या सर्वांना नमस्कार करून मी विवेचनाला सुरुवात करते। 8वा अध्याय आपला चाललेला आहे। गीतेची प्रार्थना एक 4 ओळी म्हणते फक्त। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। 8वा अध्याय। 8व्या अध्यायाचे मला वाटतं 5 श्लोक आपले झालेले होते। 5वा श्लोक होता अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरं यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः। म्हणजे जो पुरुष अंतकाळी माझे स्मरण करीत हे शरीर सोडून जातो तो साक्षात मला येऊन मिळतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे। आणि आपण त्याच्यासाठी म्हणून दासबोधातलं बरंचसं मृत्यूचा जो समास आहे तो बराचसा आपण मागच्या वेळेस बघितला होता। रामदास स्वामींनी कसं सांगितलेलं आहे की मरणाचे स्मरण असावे असं सांगितलेलं आहे की आपल्याला कायम आपल्या मरणाचं स्मरण असलं पाहिजे, कारण कोणत्या वेळी ते येईल ते सांगताच येत नाही असं सांगितलं होतं। आणि त्याच्यानंतर मग आता त्याच्या पुढचा 6वा जो श्लोक आहे तो आपण आता बघूया। यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तन्तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। म्हणजे 5व्या श्लोकामध्ये सांगितलं होतं की अंतकाळी जे माझे जे स्मरण करतात ते तर मलाच प्राप्त होतात, परंतु जे माझे स्मरण न करता अन्य कोणाचे स्मरण करतात ते कोणाला प्राप्त होतात हे भगवान पुढील श्लोकात सांगत आहेत। म्हणजे यम यम वापि स्मरन् भावं त्यजन्त्यन्ते कलेवरं तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। हे कुंतीपुत्र अर्जुना, पार्थ म्हटलंय ना, कौन्तेय म्हटलंय, कौन्तेय हे कुंतीपुत्र अर्जुना, अंतकाळी मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करत शरीराचा त्याग करतो तो त्या भावाने भावित झालेला त्या भावालाच प्राप्त होतो, अर्थात त्या योनीतच जन्माला येतो। म्हणजे जे काय आपल्याला आठवेल तेच आपण होतो। भगवंत जर आठवला तर भगवंताचं स्थान प्राप्त होईल, आणि इतर जर काही आपल्याला आठवलं तर तो भाव आपल्याला प्राप्त होईल। तर ते थोडं समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण की भगवंतांनी काय सांगितलं आहे की अतिशय दयाळू आहे भगवान। भगवान म्हणतात की अरे तू जर माझं स्मरण केलं तर मीच तुला प्राप्त होईल, म्हणजे तू माझ्या स्थानाला प्राप्त होशील। परंतु जर कुत्र्याचं स्मरण झालं तर कुत्र्याच्या योनीला प्राप्त होशील, म्हणजे जो भाव तुझ्या मनात असेल त्या भावाला तू प्राप्त होशील। म्हणजे भगवंत सांगतात की म्हणजे असा एक नियम सांगितलेला आहे की त्यांनी लहान मोठं असं काही केलं नाही की भगवंत मोठा आहे म्हणून त्याच्यासाठी वेगळं काही, फक्त स्मरण हा एक तिथे हे ठेवलेलं आहे की फक्त स्मरण करायचं। माझं स्मरण केलं तर मी प्राप्त होईल, कुत्र्याचं स्मरण केलं तर कुत्र्याची योनी तुला मिळेल। म्हणजे दोघांमध्ये किती समानता, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला भगवंताचं दयाळू पण दिसून येतं की तो म्हणतो की एकाच मूल्यामध्ये, तेवढ्याच मूल्यामध्ये तुला मी पण प्राप्त होतो आणि इतर पशुचं जर तू स्मरण केलं तर ते पण प्राप्त होतं। म्हणजे भगवंत म्हणजे खूप मोठा आहे आणि त्याचं मूल्य काही वेगळं आहे असं त्यांनी अजिबात सांगितलेलं नाही। म्हणजे स्मरण करणं हे केवळ आपल्या हातात आहे की कोणाचं स्मरण करायचं। आणि सदा तद्भाव भावितः याचे तात्पर्य काय आहे की अंतकाळात ज्या भावाचे
ज्या कोणाचे चिंतन होत असते प्राणोत्क्रमण झाल्यावर तो जीव जोपर्यंत दुसरे शरीर धारण करत नाही तोपर्यंत त्या भावाने भावित राहतो. अंतकाळी अंतकाळाचे स्मरण जे असतं ते कायम राहतं म्हणे. आणि मानसिक शरीरानुसार त्याला दुसरं शरीर प्राप्त होतं. म्हणजे एकदा हा देह स्थूल देह सोडला आणि जो भाव त्याच्या मनामध्ये आला तो भाव घेऊन तो बाहेर पडतो. ते मानसिक शरीर त्याचं बाहेर पडतं. त्याला सूक्ष्म शरीर, त्यालाच लिंग देह असं म्हटलेलं आहे. कारण अंतकाळच्या चिंतनाला बदलण्यासाठी तेथे कोणतीच संधी नसते, शक्ती नसते, बदलण्याची स्वतंत्रताही नसते. म्हणजे कोणीच सांगू शकत नाही की आपल्या मनामध्ये शेवटी काय येईल. मागे मला वाटतं मी ही गोष्ट सांगितली होती की एक गुरु होते, आध्यात्मिक गुरु होते आणि त्यांचे बरेच शिष्य होते. तर त्यांनी त्यांच्या शिष्यांना सांगून ठेवलेलं होतं की हे बघा, जेव्हा माझा अंतकाळ येईल तेव्हा मी या भ्रूमध्यामध्ये माझं सगळं लक्ष केंद्रित करेल, प्राणायाम करेल आणि त्या माझ्या योगबलाने मी माझं शरीर समर्पित करून टाकेल आणि माझं देहावसान अशा पद्धतीने होईल, असं त्यांनी सगळ्या आपल्या शिष्यांना सांगून ठेवलं होतं. तर मग शिष्य म्हणतात की स्वामीजी, आम्ही कसं समजायचं की तुमचं झालं प्राणाचं हे झालं म्हणून, तुमच्या प्राण गेले असं आम्ही कसं समजायचं, कारण तुम्ही तर समाधी अवस्थेत बसणार. तर त्यांनी एक खूण सांगून ठेवली होती की तुम्ही काय करायचं म्हणे, नाही तुम्हाला काय ऐकायला येईल तर दुंदुभी ऐकायला येतील, मंगलवाद्य वाजायला लागतील, पुष्पवर्षाव होईल आणि असं झालं की तुम्ही समजायचं की मी दिव्य योनीला प्राप्त झालो, भगवंतामध्ये विलीन झालेलो आहे मी, असं तुम्ही समजायचं. म्हणजे इतके त्यांची उच्च अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती योगबळाने. ते पुढे येईलच आपल्याला योगबलेनं. तर असं सगळं सांगून ठेवलेलं होतं त्यांना. तर शिष्य आपली वाट बघत होते की आता बघूया, आपल्याला गुरूंनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आणि मग जेव्हा त्यांनी त्यांचं पूर्ण सगळं अवरोधन करायला सुरुवात केली, सगळं म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध ह्या सगळ्या विषयांवर संयम ठेवला. म्हणजे डोळ्यांनी पाहायचं नाही, कानाने ऐकायचं नाही, सगळ्या ज्या वृत्ती आहेत त्या सगळ्या अंतर्मुख केल्या. आपले प्राण इथे भ्रूमध्यामध्ये आणून ठेवले आणि मग तिथे एक बोराचं झाड होतं. त्या बोराच्या झाडाखाली त्या शिष्यांनी त्यांना एका खाटेवर तिथे झोपवलं आणि अशा प्रकारे त्यांचं ते सगळं ध्यानमग्न अवस्था होती ती. आणि झालं ना त्यांचं प्राणोत्क्रमण झालं, पण काहीच झालं नाही. दुंदुभी वाजल्या नाही, पुष्पवर्षाव झाला नाही, मंगलवाद्य वाजली नाही. मग शिष्यांना वाटलं की असं काय, आपले तर योगी होते आपले गुरु, आणि मग असं का घडलं त्यांच्या बाबतीत. मग थोड्या वेळाने काय झालं, त्यांचे जे मित्र होते सहकारी, म्हणजे त्यांच्या ह्याच्यामधलेच योग्यांमधलेच एक योगी होते, तर ते आले आणि त्यांना कळला हा वृत्तांत की असं असं झालंय. मग शिष्यांनी सांगितलं की असं काहीच झालं नाही. मग ते म्हणाले की कुठे झोपले होते हे, दाखवलं त्यांना की असं बोराच्या झाडाखाली झोपवलं होतं. मग तिथे ते वरती बघितलं त्यांनी, तर तिथे एक टप्पोरं बोर त्यांना दिसलं. तर ते जे योगी होते त्यांना सगळं लक्षात आलं काय घडलंय ते. तर त्यांनी त्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही हळूच त्या बोराच्या झाडावर चढा आणि द्रोणामध्ये ते टप्पोरं बोर काढून आणा म्हणे. आणि मग त्या शिष्यांनी तसं केलं, द्रोणामध्ये ते टप्पोरं बोर काढून आणलं आणि त्या बोराला त्यांनी पाण्यामध्ये सोडलं. पाण्यामध्ये सोडल्याबरोबर ते बोर विलग झालं आणि त्याच्यातून अळी बाहेर आली आणि ती बाहेर पडली आणि लगेच दुंदुभी वाजायला लागल्या, पुष्पवर्षाव झाला, मंगलवाद्य वाजायला लागली आणि हे सगळं झालं. मग तेव्हा ह्या सगळ्या शिष्यांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी पण, त्या योग्यांनी त्यांना सांगितलं की काय झालं होतं की हे एवढे मोठे, म्हणजे ह्यांची अवस्था केवढी मोठी होती, केवढी उच्च अवस्था होती आणि तरीसुद्धा त्यांची दृष्टी त्या पिकलेल्या बोराकडे गेली. म्हणजे अंतकाळी काय होईल, कुठला विचार आपल्या मनात येईल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. की त्यांच्या मनामध्ये तो विचार आला असेल कदाचित, काहीतरी त्यांची दृष्टी त्याच्यावर गेली आणि त्यांना त्या बोरामधल्या अळीचा जन्म मिळाला. आणि मग तेव्हा जेव्हा त्या बोरातून त्या अळीची सुटका झाली तेव्हा त्यांची पण सुटका झाली. म्हणजे असं इथे सांगितलंय, यम यम वापि स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरम तंतमे वैति कौंतेय सदा तद्भाव भावितः.
की प्राण्यांना आपापल्या कर्मानुसारच अंतकाळात स्मरण होत असते आणि त्यानुसारच त्यांचा पुढील जन्मही होत असतो. अशा रीतीने अंतकाळाच्या स्मरणाचा नियम सर्व ठिकाणी लागू पडतो. परंतु मनुष्य शरीरात ही विशेषता आहे की त्याच्या अंतकाळाचे स्मरण कर्माच्या अधीन नाही तर पुरुषार्थाच्या अधीन आहे. म्हणजे जन्मभर त्यांनी काय केलं, जन्मभर त्यांनी कसं कर्म केलं आणि त्या कर्माच्या पाठीमागचा त्याचा हेतू काय होता याच्यावर त्याचं सगळं जीवन, त्याचा अंतकाळ पण अवलंबून असतो. म्हणूनच इतर योनींपेक्षा मनुष्य जन्माचं अधिक महत्त्व आहे. कारण की मनुष्य जन्मामध्ये त्याला पुरुषार्थ करण्याचं स्वातंत्र्य आहे. ते इतर योनीमध्ये नाही आहे. इतर प्राण्यांच्या योनीमध्ये काही ते पुरुषार्थ करता येत नाही त्यांना, म्हणजे त्यांना पुण्यकर्म करता येत नाही. त्यांना फक्त काय की जे आहे समोर ते करायचं आणि मोकळं व्हायचं. मग त्याच्यातून पाप लागेल, पुण्य लागेल हे काही इतर प्राण्यांच्या बाबतीत घडत नाही. पण मनुष्याच्या बाबतीत मात्र त्याच्याकडे विवेकबुद्धी असल्यामुळे तो ते करू शकतो. आणि भावाचं म्हणाल तर अंतकाळी जर आपल्या मनामध्ये काय असा भाव आला, घराचं स्मरण झालं, एखाद्याच्या मनामध्ये घर 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 असं जर असलं तर त्याच्यामुळे त्याला घरच बनतो का तो गेल्यानंतर असं आपल्या मनात येईल. तर त्यांनी असं सांगितलं की घर नाही बनत तो, तर त्याला जन्म त्या घरातल्या उंदीर, पाल अशा योनीमध्ये त्याला जो घर 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 करतो त्याला त्या उंदीर, पाल अशा योनीमध्ये जन्म मिळतो. जो धनाचं चिंतन करतो, पैसा पैसा पैसा, मग त्याला त्या ढब्बू पैसा असतो ना तो, त्याचा जन्म मिळतो असं सांगितलेलं आहे. किंवा साप बनेल की जो साप धनाचं रक्षण करत असतो कायम असं. म्हणजे त्यांनी सांगितलं की निर्जीव आणि जड पदार्थासाठी हा नियम नाही आहे. म्हणून जड पदार्थाचे चिंतन झाल्यास तो त्याच्या संबंधित एखादा सजीव प्राणी बनेल. म्हणजे घराचं चिंतन आता आपण ठरवायचं की आपल्याला कशाचं चिंतन करायचं आहे. आपल्याला कायम भगवंताचंच चिंतन करायचं आहे. म्हणजे आपण भगवंताच्याच स्थानाला जाऊ असं त्यांनी सांगितलं आहे. मग एक छान गोष्ट इथे दिलेली आहे की काळामध्ये चिंतन आणि त्यानुसार होणाऱ्या गतीला कसं समजून घ्यायला पाहिजे. तर काही पण मनामध्ये विचार येऊ शकतं आणि काही पण घडू शकतं. हे आत्ता आपण बघितलं त्या गोष्टीवरून. तर मग सोपं समजायचं म्हटलं तर एखादा आपण जर फोटो काढायला गेलो तर तो आपल्याला म्हणतो असं उभं राहा, तसं उभं राहा, असं बघा, तसं बघा. आणि ज्या क्षणी तो फोटोग्राफर फोटो काढतोय आणि आपल्या नाकावर जर माशी बसली तर आपल्याला असं वाटतं ती माशी उडवला, मी असा हात केला तर माझा फोटो असा येईल, म्हणून मी काय करते, नाक असं थोडंसं असं करते की ती माशी उडून जावी म्हणून. आणि त्या क्षणी माझा फोटो निघतो. आणि मग मी जाते त्याच्याकडे, फोटोग्राफरकडे, की मला माझा फोटो द्या, फोटो प्रिंट द्या. तो म्हणतो थोडे दिवस लागतील, 1-2-4 दिवस, 2-4 तास काय असेल ते. आणि मग नंतर जेव्हा मी फोटो बघते तेव्हा मला इतकं वाईट वाटतं की असं काय माझा फोटो बिघडवून टाकला तुम्ही. ते म्हणाले मी नाही बिघडवला, ज्या क्षणी तुमचा फोटो काढला त्या क्षणीचाच तो तुमचा चेहरा आहे म्हणे, त्याला मी काही करू शकत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं की फोटो घेण्याची वेळ तर प्रथमपासून आपल्याला माहिती असते, त्यामुळे आपण कदाचित ती प्रिंट दुसरी काढू किंवा ती टाकून देऊ, परत दुसरा फोटो काढू, असं आपण करू शकतो, त्याच्यात सुधारणा करू शकतो. पण मृत्यूची वेळ तर एकच असते, ती काही परत येत नाही. म्हणजे मृत्यू केव्हा येईल याचा आपल्याला काहीच पत्ता नाही. आणि आपला स्वभाव, आपलं चिंतन कसं आहे जन्मभर त्याच्यावरच तो अवलंबून आहे. असा तो न्याय सांगितलेला आहे त्यांनी की मनुष्य अंतकाळी जसे स्मरण करतो त्यानुसारच त्याला गती प्राप्त होते. जसं की कुत्र्याचं चिंतन करत मृत्यू पावला तर क्रमाने तो कुत्राच बनतो. हा भगवंताचा मनुष्यासाठी लागू होणारा न्याय झाला. कारण भगवंतानी मनुष्य मात्राला ही स्वतंत्रता दिली आहे की तो मग माझे स्मरण करो अथवा इतरांचे स्मरण करतो. कोणाचं स्मरण केलं हे महत्त्वाचं असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा दयाळू आहे भगवान, त्याच्या दयाळूपणाकडे आपण दृष्टी ठेवली पाहिजे. म्हणजे यम यम वापी स्मरण भावन त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः. ज्या भावाचं स्मरण अंतकाळी होईल त्याच भावाला तो प्राप्त होतो. आता अंतकाळाच्या स्मरणानुसारच जर गती मिळते तर मग अंतकाळात भगवंताचे स्मरण होण्यासाठी काय केले पाहिजे
याचा उपाय आता पुढच्या श्लोकात ते सांगतात. तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युध्य च मय्यर्पितमनो बुद्धिर्मामे वैश्यस्य संशयम्. म्हणून तू सर्व काळात माझे स्मरण कर. तस्मात् सर्वेषु कालेषु, आणि मामनुस्मर, माझं स्मरण कर, आणि युद्धच, युद्ध कर. कारण आता अर्जुनापुढे काय कर्म होतं? त्याचं कर्म होतं युद्ध करणं, म्हणून त्याला युद्ध करायला सांगितलं. मय्यर्पित मनोबुद्धीर, कसं कर युद्ध? तर मला तुझी बुद्धी अर्पण कर, मला तुझं मन अर्पण कर, आणि माझ्या ठिकाणी जर तू मन आणि बुद्धी लावली तर तू निसंशय मलाच प्राप्त होशील, अशी ग्वाही भगवंतांनी या श्लोकामध्ये दिलेली आहे आपल्याला. तस्मात् सर्वेषु कालेषु, मग सर्व काळामध्ये त्यांनी सांगितलं, सर्व काळामध्ये म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत माझं स्मरण कर. आणि त्या स्मरण करण्याला काहीही, म्हणजे सर्व काळात स्मरण करण्यासाठी असे म्हणण्याचे तात्पर्य, प्रत्येक कार्यात समयाचा विभाग असतो. म्हणजे आपल्या काही काही वेळा ठरलेल्या असतात. ही माझी स्वयंपाक करण्याची वेळ आहे, ही माझी झोपण्याची वेळ आहे, किंवा ही माझी बाहेर फिरायला जायची वेळ आहे, असं प्रत्येक गोष्टीसाठी असतं. परंतु त्यांनी सांगितलं भगवंताच्या स्मरणासाठी मात्र कुठलाही काळ योग्य आहे. म्हणजे याच वेळेत फक्त भगवंताचं स्मरण करावं असं अजिबात नाही. तर तुम्ही 24 तास सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत भगवंताचं स्मरण करू शकतात. कुठलं काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, त्याला काळ नाही, वेळेचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थानाचं बंधन नाही. कुठेही केव्हाही कसंही तुम्ही त्या भगवंताचं स्मरण करू शकता. स्मरण हे फार महत्त्वाचं आहे. आणि युद्धच का म्हटलंय? कारण की हा अर्जुन हा युद्ध करणारा होता, म्हणून त्याला युद्ध करायला सांगितलंय. त्याचं कर्तव्य त्याला पार पाडायला सांगितलेलं आहे. आणि आपल्यासाठी काय? मग आपल्यासाठी युद्ध नाही आहे, तर आपल्यासाठी आपलं कर्तव्य कर्म आहे की कर्तव्य कर्म कर, ते करत करत माझं स्मरण कर असं सांगितलं. अनुस्मर म्हणजे याचं काय अर्थ आहे? निरंतर त्याचं स्मरण करायचं. कारण भगवंत कोणत्याही जीवाला विसरत नाहीत. ते जर आपल्याला विसरले तर काय होईल? आपल्याला 4 जणांच्या खांद्यावरून जावं लागेल. भगवंत आपल्याला कधीही विसरत नाही, म्हणून आपण जिवंत आहोत. भगवंत जर आपल्याला कधीच विसरत नाहीत तर आपणही त्यांना कधीच विसरायचं नाही. म्हणून अनुस्मर सांगितलंय की वर्तमान काळ असो, भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, सतत त्याचं स्मरण स्वाभाविक आहे. आणि भगवंताचे सर्व जीवांचे स्मरण करणे स्वाभाविक झाले. आता हा जीव भगवंताचे स्मरण करेल तर त्याचा उद्धारच होईल. भगवंत सतत आपलं स्मरण करत असतात, मग आपणही जर त्यांचं स्मरण केलं, आपण काय करतो? त्यांचं सोडून इतरच संसारामध्ये गुरफटून जातो आणि ते सोडून देतो. म्हणून आपला जन्मोजन्मी आपल्याला जन्म घ्यावे लागतात. भगवंताच्या स्मरणाच्या जागृतीसाठी भगवंताशी आत्मीयता केली पाहिजे. आणि ही आत्मीयता जितकी दृढ होईल तितकी भगवंताची स्मृती वारंवार होत राहील. सतत तू माझा आहे, भगवंता तू माझा आहे, मी तुझा आहे, आणि आम्ही दोघं एकच आहोत, अशी स्थिती हळूहळू होते. म्हणून त्याच्यासाठी काय करायचं? तर आपली मन आणि बुद्धी त्याला अर्पण करायची. म्हणून ते म्हणतात की मय्यर्पित मनोबुद्धीर मामे वैश्यस्य संशयम. मग तू मला येऊन मिळशील यामध्ये काही संशयच नाही. माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण कर असं सांगितलेलं आहे. मग मनाने काय करायचं? मनाने भगवंताचं चिंतन सतत स्मरण करायचं. मन काय करत असतं? संकल्प करत असतं. बुद्धी काय करत असते? निश्चय करत असते. म्हणजे भगवंत आहे, भगवंताचं मी सतत स्मरण करणार. मन बुद्धी इंद्रिये शरीर इत्यादींना भगवंताचेच समजणे की हे सगळं देवा तू मला दिलंय. माझे हात काय करतील? तुझी पूजा करतील. माझे पाय काय करतील? तुझ्या मंदिरात चालत येतील. माझे डोळे काय करतील? तुझंच रूप पाहतील. माझे कान काय करतील? तुझंच संगीत ऐकतील. असं आपले सगळे अवयव, मनाने मी तुझंच चिंतन करेल, बुद्धीने मी तुझाच निश्चय करेल, चित्तामध्ये मी तुझंच चिंतन चालू ठेवेल. म्हणजे अशी सगळी आपली कर्मेंद्रिये, आपली ज्ञानेंद्रिये सगळे त्या भगवंतासाठी लावायची. आणि
मग काय होतं की आपला जो अशुद्धपणा आहे तो सगळा ती आपल्या मनामध्ये शुद्धता यायला लागते आणि हळूहळू चित्तशुद्धी होते. वास्तविक मनुष्याचा संबंध केवळ भगवंताशीच आहे. भगवंतानीच आपल्याला निर्माण केलेलं आहे, त्यामुळे सगळंच त्यांनी निर्माण केलेलं आहे, सगळं त्याचंच आहे. परंतु आपण काय करतो, इतर संसारातल्या गोष्टींना आपलं मानतो आणि भगवंताला मात्र विसरून जातो. आपण पूजा करतो, तेवढ्या वेळात आपण भगवंताची पूजा करतो, काय नामस्मरण करत असू काय, परत दिवसभरामध्ये त्याचा माझा काही संबंध नाही असं करतो. म्हणून ती 3 वेळा त्रिकाल संध्या सांगितलेली आहे की सकाळी उठल्याबरोबर त्याचं स्मरण, जेवताना त्याचं स्मरण, रात्री झोपताना त्याचं स्मरण, निदान 3 वेळा तरी करा. मग 3 वेळा करता करता हळूहळू तुम्ही सतत करायला लागाल. असा काहीतरी आपल्याला नियम लावून घेतला पाहिजे असं त्यांना सांगायचं आहे. म्हणजे माझ्या ठिकाणी मनबुद्धी अर्पण करणारा जर तू झाला तर तुम्हालाच प्राप्त होशील, यामध्ये काही संशयच नाही आहे. आणि मी तुला नित्य प्राप्तच आहे, म्हणजे तो आहेच आतमध्ये, तो काही कुठे बाहेरून आपल्याला त्याला मिळवायचा नाही आहे. फक्त आपल्या मनावरची जळमटं, आपल्या मनामधले काम क्रोध हे जे षड्रिपू आहेत हे जेव्हा जातील तेव्हा आपोआपच तो भगवंत आपल्याला नित्य प्राप्तच आहे आणि त्याची आपल्याला जाणीव होईल. आता स्मरण कर सांगितलंय ना, मग स्मरणाचे 3 प्रकार यांनी इथे सांगितले: बोधजन्य स्मरण, संबंधजन्य स्मरण आणि क्रियाजन्य स्मरण, असे 3 प्रकार सांगितले. बोधजन्य स्मरण काय आहे की आपले जे अस्तित्व आहे त्याचे स्मरण करावे लागत नाही. मी आहे, मला माहिती आहे मी आहे, परंतु शरीराशी जी एकता मानली आहे ती चूक आहे. म्हणजे मी आहे या अस्तित्वाचा मला बोध झालेला आहे, पण मी शरीर आहे हे माझं अज्ञान आहे. मी परब्रह्म आहे हा संबंध मी पहिलं काय बोधजन्य, हा बोध मला झालेला नाही आहे की मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे. माझा बोध काय आहे की मी शरीर आहे. मग हे चूक आहे असं ते सांगतात. की भगवंत सांगतात गीतेमध्ये की तू मी आणि हे राजे लोक पूर्वी नव्हते असेही नाही आणि भविष्यात राहणार नाहीत असेही नाही. हे दुसऱ्या अध्यायात आपलं होऊन गेलेलं आहे. अर्थात निश्चितच पूर्वी होते आणि निश्चितच पुढे राहतील. म्हणजे जो पूर्वी सर्ग, महासर्ग, प्रलय, महाप्रलयामध्ये होता तोच हा प्राणी समुदाय उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा नष्ट होत असतो. तेच पुन्हा पुनरावर्तिनोर्जुन, उत्पन्न होऊन पुन्हा पुन्हा नष्ट होणारे असं हे शरीर आहे. आणि जर नष्ट होणाऱ्या भागाचा विवेकपूर्वक संपूर्णपणे त्याग केला तर आपल्या अस्तित्वाचा स्पष्टपणे बोध होईल. हे बोधजन्य स्मरण नित्य निरंतर कायम राहते, कधी नष्ट होत नाही, कारण हे स्मरण आपल्या नित्य स्वरूपाचे आहे. म्हणजे मी शरीर नसून मी आत्मा आहे असं बोधजन्य स्मरण जर आपल्याला झालं तर ते कायम स्वरूपी राहतं. 3 प्रकार स्मरणाचे. दुसरं आहे संबंधजन्य स्मरण, ज्याला आपण स्वतः मानून घेतो ते संबंधजन्य. म्हणजे शरीर आपले आहे, संसार आपला आहे, हा मी मानलेला संबंध आहे. जोपर्यंत आपण हे आपले नाही असे मानणार नाही तोपर्यंत ते समाप्त होत नाही. भगवंत आपला आहे असा संबंध आपण जोडायला पाहिजे. म्हणजे तो आहेच, पण आपण ते विसरून संसार माझा आहे, संसार आपला आहे असं म्हणतो. परंतु भगवंत वास्तविक आपले आहेत. ते आपण नाही मानले तरी आपले आहेत, मानले तरी आपले आहेत. तुम्ही काहीही करा, तो प्रत्येकाचाच सांभाळ करतो. म्हणजे कोणी म्हणतं की आमचा काही विश्वास नाही आहे भगवंतावर, असे नास्तिक लोक पण असतात, पण भगवंत त्यांचा पण सांभाळ करतो. आणि ज्यांचा विश्वास असतो त्यांचा पण सांभाळ करतो. मग सूर्य कसा प्रत्येकाला आपला प्रकाश देतो. नंतर हा आपला ऊस आहे, ऊस तो कसा प्रत्येकालाच गोड रस देतो. तो काय असं म्हणत नाही की हा चोर आहे याला थोडा कडू देऊ आज आपण रस, असं तो म्हणत नाही. ऊसाचा जो स्वभाव आहे त्याप्रमाणे तो प्रत्येकाला गोड रसच देतो. तसा हा भगवंत आहे की तुम्ही त्याला माना नका मानू तरी सुद्धा तो त्याचं काम करतो. तो आपल्याला आपलंच मानतो, कारण आपण सर्व त्याचेच अंश आहोत आणि तो अंशी आहे. आपण त्याच्यापासून वेगळे होऊच शकत नाही आणि तो आपल्यापासून वेगळा होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण शरीर संसाराशी आपला संबंध मानतो तोपर्यंत भगवंताचा हा वास्तविक संबंध स्पष्टच होत नाही.
म्हणून आपल्याला आपण म्हणतो की आम्हाला भगवंत प्राप्त करून घ्यायचा आहे. तर प्राप्त करून घ्यायचा गरजच नाही. ते म्हणतात की फक्त संबंध नाकारा तुम्ही, की या प्रकृतीशी या संसाराशी माझा काही संबंध नाही, माझा संबंध भगवंताशी आहे. याला संबंधजन्य स्मरण म्हटलेलं आहे. आपण शरीर आणि संसाराच्या संबंधाचा अत्यंत अभाव स्वीकार करतो तेव्हा भगवंताचा नित्य संबंध आपोआप जागृत होतो. मग भगवंताचे स्मरण नित्य निरंतर कायम राहते. आणि तिसरं पण फार छान आहे, क्रियाजन्य स्मरण. क्रियाजन्य स्मरण म्हणजे काय, ते अभ्यासाने प्राप्त होतं. क्रियाजन्य स्मरण अभ्यास करावा लागतो. म्हणजे जसं काही स्त्रिया डोक्यावर पाण्याची घागर, आता गावातल्या बायका बघतो आपण, ग्रामीण भागातल्या, डोक्यावर पाण्याची घागर घेतात आणि मैत्रिणीशी गप्पा मारत मारत चाललेल्या असतात. त्यांची ती घागर पाण्याची अजिबात पडत नाही, पण त्यांचं लक्ष हात मोकळे सोडतात, इतर स्त्रियांबरोबर गप्पाही मारतात, परंतु डोक्यावर घेतलेल्या घागरीविषयीची सावधानता मात्र त्यांच्या मनामध्ये कायम असते, की ती घागर पडली नाही पाहिजे असं त्यांचं लक्ष तिथे असतं. सर्कशीमध्ये काम करणारा नट झाला, तो सुद्धा किती काय काय करत असतो, परंतु त्याचं लक्ष तिथे असतं. ड्रायव्हर आहे, मोटार चालवतो, हाताने गिअर बदलतो, गप्पा मारतो, हँडल फिरवतो, पण तरीसुद्धा त्याचं लक्ष निरंतर रस्त्याकडे असतं, की ॲक्सिडेंट होता कामा नाही याच्याकडे त्याचं लक्ष असतं. याला म्हणायचं अभ्यासजन्य स्मरण. म्हणजे या अभ्यासजन्य स्मरणाचेही 3 प्रकार सांगितलेले आहेत. हेही छान आहे, की आपल्याला करता येण्यासारखं आहे, की संसाराचे कार्य करत असताना भगवंताचे स्मरण करणे. म्हणजे आता मी स्वयंपाक करते, मी कपडे धुते, मी अजून काही काम करते आहे, तर ते करत असताना सतत भगवंताचं नामस्मरण किंवा त्याचं स्मरण मनामध्ये ठेवणं. याच्यामध्ये काय होतं, आपण हे करतो, याच्यामध्ये आपल्याला काय होतं, संसाराच्या कार्याची मुख्यता असते आपल्याकडे. म्हणजे आता आपलं लक्ष इकडे पण असतं, आपली बुद्धी, की भाजीमध्ये डबल मीठ पडलं तर नाही ना, भाजीमध्ये तिखट तर जास्त झालं नाही ना, अगदी तेवढं आपण टाकतो. म्हणजे एकीकडे भगवंताचं नामही घेत असतो आणि एकीकडे स्वयंपाकही करत असतो. म्हणजे याच्यामध्ये आपण स्वयंपाकाला जास्त महत्त्व देतो आणि भगवंताच्या नामाला ठीक आहे जोडीला चालू राहू द्या असं म्हणतो. आता दुसरी अवस्था काय आहे, की भगवंताचे स्मरण करत असताना संसाराचे कार्य करणे. यात भगवंताच्या स्मरणाची मुख्यता आणि सांसारिक कार्याची गौणता. म्हणजे मला इथे आठवलं गोपींचं उदाहरण, की गोपी काम करायच्या, काम करता करता म्हणजे आधी त्या भगवंताचं स्मरण करायच्या. मुख्यता कशाला त्यांनी दिली होती, भगवंताच्या स्मरणाला, आणि इतर काम मग त्या करायच्या. मग ते स्मरण करता करता ते दही दूध विकायच्या, तर दही घ्या दूध घ्या म्हणण्यापेक्षा गोविंद घ्या गोपाळ घ्या असंच त्या म्हणायच्या. म्हणजे त्यांचं स्मरण मुख्य आणि काम गौण होतं. मग कधी कानातलं नाकातच घालायच्या, हातातली बांगडी पायातच घालायच्या, असं त्यांचं ते रासक्रीडेला जातानाचं वर्णन आहे. म्हणजे तेव्हा त्यांना भगवंताचं स्मरण हे मुख्य, आणि कामामध्ये चूक झाली तरी चालेल, काम काय शेवटी नष्टच होणार आहे, अशाश्वत आहे, आणि भगवंताचं स्मरण मात्र शाश्वत आहे असं त्यांनी समजलेलं असतं. आणि तिसरी अवस्था ही फार उच्च अवस्था आहे, की कार्याला भगवंताचे समजणे. की हे कर्म म्हणजे वेगळं काही नाही आहे, तर हा कर्म म्हणजेच भगवंत, कर्मे ईशू भजावा असं म्हणतात. म्हणजे हा कर्म म्हणजेच कार्य म्हणजेच भगवंत आहे. यात कामधंदा करत असताना एक विलक्षण आनंद होत असतो. म्हणजे हे सगळं संतांच्या बाबतीत, की त्यांची कर्म हीच पूजा होती. आणि तो हा नाही का सावता माळी, की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं तो म्हणतो. म्हणजे तो कधीही पंढरपूरला गेला नव्हता म्हणे, एवढा भक्त होता सावतामाळी, पण कधीही पंढरपूरला गेला नव्हता. तो म्हणत होता हे सगळं मळा म्हणजेच माझा विठ्ठल आहे, माझा विठोबा आहे असं तो म्हणायचा. म्हणजे कर्म म्हणजेच पूजा. आणि ते कसा विचार करतात, की माझे अहोभाग्य आहे की मी भगवंताचेच काम करत आहे, भगवंताची सेवा करत आहे. म्हणून यात भगवंताची स्मृती विशेषतेने राहते. जसे एखादा सज्जन आपल्या मुलीचं लग्न करतो, तर मुलीचं लग्न करत असताना कसं तो निरनिराळ्या वस्तू खरेदी करतो, अनेक प्रकारचे कार्य करतो, अनेक व्यक्तींना आमंत्रण देतो, परंतु त्याच्या डोक्यामध्ये हे स्मरण नित्य असतं, की मला माझ्या कन्येचा विवाह करायचा आहे. हे एक स्मरण म्हणजे सांसारिक याच्यातली गोष्ट सांगितली, व्यावहारिक याच्यातली. तसं भगवंताशी आपलं नातं पाहिजे. नातं म्हणण्यापेक्षा ते कर्म म्हणजेच भगवंत आहे.
असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे मग भगवंतासाठी कार्य करत असताना भगवंताची पूज्य भावासहित आपुलकीची गोड स्मृती कायम राहील यात काय संशय आहे की जर कन्येचा विवाह करायचा आहे तर आपल्या आठवणीत ती जशी कन्या राहते तसं हे सगळं जर भगवंतानी निर्माण केलेलं आहे आणि त्याचंच कार्य मी करत आहे तर मग त्याचं स्मरण आपल्याला राहिलंच पाहिजे. याला त्यांनी काय म्हटलंय, क्रियाजन्य स्मरण. या क्रियाजन्य स्मरणामध्ये हे 3 प्रकार त्यांनी आपल्याला सांगितले. म्हणजे भगवंतासंबंधी कार्य 2 प्रकारचे असते. एक स्वरूपाने कार्य आहे आणि एक भावानी कार्य आहे. भाव काय आहे आपला, म्हणजे भगवंताच्या नावाचा जप करणं, कीर्तन करणं, भगवंताच्या लीलांचे श्रवण करणं, चिंतन करणं, काहीतरी वाचणं, पठण करणं, पाठण करणं इत्यादी करणे हे स्वरूपाने भगवत संबंधी काम आहे. भगवंताच्या संबंधीचं हे काम आहे, हे स्वरूप झालं. आणि भाव म्हणजे काय की संसाराचे काम करत असतानाही जर सर्व संसार भगवंताचा आहे तर संसाराचे कामही भगवंताचेच आहे. म्हणजे जी 3री अवस्था आपण पाहिली की कर्म म्हणजेच भगवंत आहे असं समजून ते कर्म करायचं. म्हणजे ते कर्म हे उत्कृष्टच होईल, निष्कामच होईल आणि त्या कर्माचा हेतू सुद्धा दुसरा कुठलाही असता कामा नये, तर तो सगळा भगवंताशी जोडलेला असेल. भगवंताने आपल्याला ज्या वर्णात उत्पन्न केले आहे, ज्या आश्रमात ठेवले आहे त्यात भगवंताच्या आज्ञेनुसार योग्य काम करायचे असा भाव राहिल्याने ते काम सांसारिक असूनही भगवंताचेच होते. सांसारिक काम जरी आपण करत असलो तरी सुद्धा ते काम भगवंताचंच होऊन जातं. मग अशा प्रकारे 7व्या अध्यायामध्ये ज्या 7 गोष्टी सांगितलेल्या होत्या तर त्याच विषयावर भगवंत इथे बोललेले आहेत. आणि पंखा लावा, गरम होत आहे. अहो पंखा लावा, पंखा. आणि 8व्या अध्यायाच्या आरंभी 7 प्रश्न केले आणि हे प्रकरण सुद्धा 7 श्लोकात समाप्त झाले. म्हणजे 8व्या अध्यायाची सुरुवात कशी झाली होती, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म अशी झाली होती ना, की कर्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय असं सगळं विचारलं होतं. तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भगवंतांनी इथे दिलेली आहेत. आणि आता 8वा श्लोक आहे की पूर्व श्लोकामध्ये सांगितलेल्या अभ्यासजन्य स्मृतीविषयी आता पुढील श्लोकामध्ये जास्त विस्तृतपणे त्यांनी सांगितलं आहे.